मी मंत्री असूनही कधी कधी अजित पवार माझ्या एखाद्या कामाला नकार देतील, पण संजय खोडके आणि सुलभा खोडके यांना मात्र नाही म्हणू शकत नाही. त्यांच्यावरील विश्वास आणि प्रेमामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोऱ्या कागदावरही सही करतील, असा टोला महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथे लगावला. जिल्हा कोषागार कार्यालयाच्या परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या जिजाऊ सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार खोडके दाम्पत्यावर अजित पवार यांचं विशेष प्रेम आहे. या सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. राष्ट्रवादीत फूट पडल्यावरही संजय खोडके अजित पवार यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. अजित पवार यांचे खोडके कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आहेत. कौटुंबिक कार्यक्रमांनाही ते न चुकता उपस्थित राहतात, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. अमरावतीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या 48 आणि केंद्र सरकारच्या 38 विभागातील योजनांचा लाभ अमरावतीला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच अमरावतीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही पालकमंत्रीने दिले. विदर्भ सिटी न्यूज, अमरावती.